तर शेतकरी बांधवांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे की जे काही आपल्या शेतामध्ये जे काही सोलर पंप लागलेले आहेत, त्या सोलर पंपाची वॉरंटी ही किती वर्षाची असते. आता खूप सारे शेतकरी बांधव हे वेगवेगळे प्रश्न उत्तर देतात. त्याच्यामध्ये कोणी म्हणतं 5 वर्षाची असते, कोणी म्हणतं 25 वर्षाची असते. नेमकं आपल्या सोलर पंपाची जी काही वॉरंटी आहे, ती वॉरंटी किती वर्षाची असते, अचूक त्याच्यामध्ये माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि वॉरंटीमध्ये कोणते कोणते त्याच्यामध्ये मोटर बसते का, पॅनल बसतात का, स्ट्रक्चर बसतं का, वॉरंटीमध्ये तुम्हाला केव्हा तुमची वॉरंटी तिथे तुम्हाला दिली जाऊ शकते, किंवा जर तुमचा सोलर पंप हा चोरीला जर गेला, किंवा तुमचा जे काही वाऱ्या वादळाने जर खराब जर झाला, उडून गेला, सोलर प्लेटा फुटल्या, तर त्याच्यामध्ये वॉरंटी असते का, त्याच्यामध्ये इन्शुरन्सचा काय रोल असतो, वॉरंटी कधी भेटते, इन्शुरन्स कधी भेटतो, ए टू झेड माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. खूप सारे शेतकरी बांधव अर्धवट ते व्हिडिओ बघतात, अर्धवट माहिती बघतात आणि परत व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करत राहतात की बाबा हेच उत्तर काय, त्याचं उत्तर काय. त्याच्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. तर शेतकरी बांधवांनो, जे काही आपल्या शेतामध्ये जे काही सोलर पंप लागलेले आहेत, त्या सोलर पंपाची जी काही वॉरंटी आहे, ती वॉरंटी असते 5 वर्षाची असते. आता वॉरंटीमध्ये तुमची केव्हा इश्यू होते, जर तुमचा सोलर पंप आता खूप सारे शेतकरी बांधव म्हणतात किंवा माझा काल पंप चालू होता राव, पण आज लगेच बंद पडलाय. तर अशा वेळेस काय होते, तुमची वॉरंटी तिथे लागू होती. चालू चालू मध्ये जर तुमचा सोलर पंप हा बंद पडला असेल, तुमची मोटर खराब झाली असेल, स्टार्टर खराब झाला असेल, पंप खराब झाले असेल, पंप आणि मोटर दोन्ही खराब झाले असेल, तर अशा वेळेस तुमचा जे काही क्लेम आहे, तुमचा काही पंप आहे, तो पंप तुम्हाला तिथे दुरुस्त होऊन भेटू शकतो. तर त्याच्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला, तर जे काही आपल्या स्टार्टरवरती जे काही टोल फ्री नंबर दिलेला असतो कंपनीचा, त्या स्टार्टरवरती तुम्हाला टोल फ्री क्रमांकावरती तुम्हाला तक्रार दाखल करायची. आणि तक्रार दाखल करत असताना जे काही तुम्हाला काही स्टार्टरवरती एरर येत असेल, बटन चालू केल्यानंतर स्टार्टरवरती तुमच्या काही लाल त्याच्यामध्ये इंडिकेटर दाखवत असेल, किंवा शॉर्ट सर्किट असेल, ड्राय रन असेल, किंवा आउटपुट असेल, फेज लॉस असेल, असे काही जे काही तुमच्या स्टार्टरला फॉल्ट येतात, त्याचा तुम्ही एकदा फोटो काढून ठेवा. ज्यावेळेस तुमचे कंपनीचे प्रतिनिधी तुमच्याशी संपर्क असतील, त्यांना कमीत कमी तुम्हाला सांगता आलं पाहिजे की बाबा माझ्या सोलर पंपाला असा असा फॉल्ट हा येतोय. तर त्याच्यामुळे तुम्हाला सर्वात प्रथम तुम्हाला फोटो तिथे कॅप्चर करून ठेवायचा आहे. आणि कंप्लेंट नंबर काय आहे, ते कंप्लेंट नंबर तुम्ही एकदा व्यवस्थित ठेवला पाहिजे. त्याच्यानंतर तुमचा जे काही सोलर पंप आहे, तो सोलर पंप किती तासामध्ये, तर तुम्ही कंप्लेंट केल्यानंतर तुम्हाला जवळपास 72 घंट्याच्या आत तिथे कंपनीने रिस्पॉन्स तिथे दिलेला पाहिजे. ही त्याच्यामध्ये शासनाने तिथे त्या कंपनीचे निर्बंध घालून दिले आहेत की बुवा शेतकऱ्याची एकदा तुम्ही तक्रार दाखल झाल्यानंतर 72 घंट्याच्या आत शेतकऱ्याला जे काही समस्या आहे, त्या समस्याचं समाधान तिथे झालं पाहिजे. आता खूप साऱ्या शेतकरी कंपन्या आहेत, त्या कंपन्या तिथे लवकर रिस्पॉन्स देतात. तर काही कंपन्या अशा भंगार आहेत की काही कंपन्यांचे टोल फ्री नंबर सुद्धा नाही आहेत. तर तक्रार करायचं लांबच राहिलं तर ते काही टोल फ्री नंबर आहेत, ते टोल फ्री नंबर सुद्धा काही कंपन्यांचे नाहीत. त्याच्यामुळे तुम्हाला एका एक कंपन्या आहेत, त्या कंपन्या तुम्ही सिलेक्ट करताना काळजीपूर्वक तिथे सिलेक्ट केल्या पाहिजेत, जेणेकरून आपल्याला भविष्यामध्ये कुठल्याही प्रकारचा तिथे त्रास होणार नाही. जर कंपनीचा टोल फ्री नंबरच नसेल, तर आपण कुठे तक्रार करायची, तर डायरेक्ट ते पंपच तुम्ही डायरेक्ट प्रायव्हेट मध्ये तुम्हाला काम करून घ्यायला लागणार आहे. आणि प्रायव्हेट मध्ये काम करत म्हणलं तर खूप सारे तिथे पैसे लागत असतात. त्याच्यामुळे तुम्ही कंपनी निवडत आणि 100 वेळेस एकदा विचार करायचा आहे. नामांकित कंपन्या असतील तर त्याच सिलेक्ट करायच्यात. आंडू कांडू पांडू ते काही म्हणलंय ना त्या आमदारांनी, तशा कंपन्या तुम्ही अजिबात सिलेक्ट करू नका. तुम्हाला प्रॉब्लेम तिथे येऊ शकतो. आता त्याच्यामध्ये वॉरंटीमध्ये काय काय येतंय, तर तुमचा जो काही पंप आहे, सोलर स्टार्टर आहे, ते स्टार्टर, प्लेटा, त्याच्यानंतर तुमची मोटर, त्याच्यानंतर तुमचा जे काही पंप आहे, हे पंप हे सगळं त्याच्यामध्ये तुम्हाला वॉरंटीमध्ये असतं. पूर्ण जे काही खराब जर झालं तर तुम्हाला कंपनी तिथे दुरुस्त करून देते. दुरुस्त नाही झालं तर डायरेक्ट तिथे चेंज करून देते, नवं देते. त्याच्यानंतर तुमचा जो काही सोलर पंप आहे, जर चोरीला गेला, किंवा तुमचा जे काही सोलर पंपावरती वीज पडली, किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे तुमच्या सोलर पंपाचं जर नुकसान जर झालं, तर काही तुमचा इन्शुरन्स काढलेला असतो कंपनीने. आपण नाही काढलेला असतो, ते शासनानेच कंपनीने काढलेला असतो. तुम्हाला काढायची काही गरज नसते. फक्त तुम्हाला एकदा फॉर्म भरल्यानंतर एकदाच पैसे भरायचे, बाकी काही गरज नाही. ते सगळे कंपनीकडे, शासनाकडे असतं. आपल्याला कुठेही रुपये द्यायची गरज नसते. त्याच्यामुळे तुमचा पंप चोरीला गेला, नैसर्गिक आपत्तीमुळे तुमचा सोलर पंपचं जर नुकसान झालं, तर तिथे तुम्हाला इन्शुरन्स तिथे असतो. जर नैसर्गिक आपत्तीमुळे तुमच्या प्लॅटाचं नुकसान झालं, तर तुम्ही कंपनीकडे टोल फ्री नंबरवरती तुम्ही दावा करू शकता की बुवा अशा अशा पद्धतीने आमचं नुकसान झालेलं आहे. किंवा जर तुमचा सोलर पंप प्लॅटा चोरी गेल्या, पंप चोरी गेला, मोटर चोरी गेलं, स्टार्टर चोरी गेलं, तर अशा वेळेस तुमचा हा इन्शुरन्स काढलेला असतो. तर
अशा वेळेस तुम्हाला काय करायचंय, तुमचा जर नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालंय किंवा सोलर पंप तुमचा चोरीला गेलाय, कुठलाही पार्ट तुमचा चोरीला गेलाय किंवा अख्खाच पंप तुमचा चोरीला गेलाय पंप, तर सर्वात प्रथम तुम्हाला कंपनीला कळवणं हे खूप गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला स्टार्टरवरती दिलेला टोल फ्री नंबरवरती तुम्हाला त्याच्यामध्ये क्रमांकावर दिला आहे, त्याच्यावरती तुम्हाला संपर्क साधायचा आहे आणि जी काही कंप्लेंट आहे आपली कंप्लेंट सर्वात आधी तुम्हाला रजिस्टर करून घ्यायची आहे. तर शेतकरी बांधवांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की कंपनीची वॉरंटी ही किती 5 वर्षाची असते. त्याच्यामुळे तुमचा इन्शुरन्स तिथे असतो. नैसर्गिक आपत्तीमुळे तुमचं नुकसान होऊ द्या, कुठल्याही प्रकारचं नुकसान होऊ द्या, तर तुम्हाला तिथे जे काही ते कंपनी तिथे सगळं ए टू झेड तुम्हाला मटेरियल तिथे पोहोचणे, वेळेत पोहोचण्याचं तिथे काम करत असते. आता एखाद्या कंपन्या जे काही खूप साऱ्या कंपन्या आहेत, त्या कंपन्या काम तिथे करत नाहीत. खूप सारे शेतकरी बांधव काही आता नाव नाही घेणार मी कंपन्याच्या, एक दोन महिने झाले त्या शेतकऱ्यांचे पंप तिथे बंद पडलेले आहेत आणि बंद पडलेले असताना सुद्धा जे काही कंपन्या आहेत त्या कंपन्या तिथे त्यांना दाद देत नाहीत आणि वैताग शेतकरी म्हणतो की बाबा आमचं जे काही सोलर नकोच आम्हाला, पण लाईट द्या. कारण लाईटीनं काही कमीत कमी दिवसा 8 घंटे, संध्याकाळी 8 घंटे काहीतरी भिजणं तरी होईल. परंतु हे जे काही सोलर पंप आहेत ते बंद पडल्यानंतर काय करायचं शेतकऱ्यांनी, हा खूप साऱ्या शेतकरी बांधवांचा प्रश्न आहे. तर आता खूप सारे शेतकरी बांधवांना 3 HP चे सोलर पंप दिलेले आहेत आणि त्यांचा बोरवेल खूप 500, 600, 700 फूट बोरवेल आहे. तर अशा वेळेस काय होतंय, जे काही तुम्ही मोटर टाकायची आहे, तर मोटर 500, 600 फूट 3 HP ची वर मोटर कसं पाणी वाढणार आहे, हा देखील महत्वाचा प्रश्न आहे. आता खूप सारे शेतकरी बांधव तिथे नाईलाजाने पंप तिथे घ्यावा लागतो, कारण शेतकरी डीपी मागायला गेलं तर डीपी देत नाही आणि सांगतं की बाबा सोलर पंप तुम्ही घ्या आणि तुम्हाला डीपी तिथे भेटणार नाही. कारण जे काही शासनाला पूर्ण आता इथून पुढे सोलरवरतीच जे काही आहे ते सोलरवरतीच तुम्हाला जे काही लाईट आहे ते लाईट तिथे सोलरवरती तिथे तयार करायची आहे. त्याच्यामुळे तुम्हाला तिथे वीज कनेक्शन दिले जात नाही. परंतु खूप साऱ्या शेतकरी बांधवांची ओरड आहे की आम्हाला सोलर नको, वीज कनेक्शन द्या. आणि जर नसलं द्यायचं तर तुम्ही जे काही 8 घातलेली आहे ती 3 HP ची किंवा 2.5 एकर असेल तर तुम्हाला 3 HP, 2.5 एकर पेक्षा असेल तर 5 HP, 5 एकर पेक्षा जास्त असेल तर त्याच्यामध्ये 7.5 HP जी काही 8 घातलेली आहे शेतकरी बांधवांसाठी, ती 8 एकदा तुम्ही शिथिल करा. जर तुमचा शेतकरी बांधवाचा पंप हा 500 फूट 600 फूट जर असेल आणि 3 HP त्या शेतकरी बांधवाला सोलर भेटला असेल तर ते कसं त्याच्यामध्ये पाणी वर खेचणार आहे आणि कधी शेतकरी त्या पिकाला पाणी देणार आहे. कमीत कमी त्याच्या मोठी मोटर टाकली 5 HP ची, 7.5 HP ची, कमीत कमी थोडं फार का तिथे पाणी वर येईल आणि शेतकऱ्याचं काही जे काही म्हणणं आहे ते म्हणणं शेतकरी बांधवांचं तिथे शासनाने ऐकून घेतलं पाहिजे. तर शेतकरी बांधवांनो, ह्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओच्या शेवटी आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो. आणि जर तुमच्या काही समस्या असतील, डाऊट असतील, जर या व्हिडिओ मधली जर माहितीविषयी जर तुम्हाला काही डाऊट असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगण्यासाठी अजिबात विसरू नका. भेटूया एका अशाच महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.